नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 28 ऑगस्टची आहे त्या सर्वांना तुमच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 28 ऑगस्टची आहे त्यांचं व्यक्तिमत्व हे जबरदस्त असतं, म्हणजे नजरेत भरण्यासारखं असतं. खास करून त्यांच्या जीवनाचं हीच तत्व असतं की जे सर्वोत्तम आहे तेच आपण करायचं, जे सर्वोत्तम आहे तेच स्वीकारायचं, जे सर्वोत्तम आहे तेच मिळवायचं. आणि त्यामुळेच त्यांच्यामधले जी समर्पणाची भावना असते ही जबरदस्त दिसून येते. त्यांच्यामध्ये ऊर्जा, कार्यशक्ती आणि जे समर्पण आहे हे इतरांपेक्षा अगदी वरच्या पातळीचं दिसून येतं. त्याचप्रमाणे यांचं राहणीमान एकत्रित राजेशाही थाट यांच्या संपूर्ण वागणुकीत दिसून येतो. यांचं राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप आणि कपडेसुद्धा ब्रँडेड घालतील. आधुनिक जी फॅशन असते त्याच्याप्रती जे आकर्षण असतं हे त्यांचं चांगलंच असतं. अर्थात त्यांची परिस्थिती असो वा नसो, मात्र अशी जीवनशैली टिकवण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वावरून तुम्हाला कधीही जाणवणार नाही की त्यांचे जे स्वप्न आहेत ही एवढी जबरदस्ती आहेत किंवा एवढी मोठी आहेत. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि ते सगळं अचीव करण्याची किंवा इप्सित आपलं साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी जी कार्यशक्ती असते ही यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात यांची वाणीसुद्धा अगदी बिनधास्त, बेफाम, बेछूट अशा प्रकारची असते. बेछूट या अर्थी हा अर्थ एवढाच आहे की ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्याच त्यांच्या ओठांवर सुद्धा दिसून येतात. त्याच्यामुळे वाणी कधीकधी यांची तिखट दिसू शकेल किंवा बिनधास्त दिसू शकेल, परंतु उगाच समोरच्याला बरं वाटावं म्हणून गोडगोड बोलावं, साखरपेरणी करावी हे त्यांच्या व्यक्तिमत्वात नसतं. आणि त्यामुळेच कदाचित या व्यक्ती जनमानसामध्ये यांच्याबद्दलची थोडीशी वेगळी इमेज असू शकेल, परंतु त्याची यांना मात्र फिकीर नसते. जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याकरता संपूर्णपणे फोकस करतात आणि त्याकरता कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. या व्यक्ती कुणालाही कधीही घाबरत नाहीत, ना व्यक्तीला ना परिस्थितीला. ही जी गोष्ट आहे यांच्यामध्ये खूप स्पेशल अशी दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगली असते. म्हणजे एखादी गोष्ट जर का समोरच्याला जमत नसेल तर ती स्वतः करून दाखवतील. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. गोष्टी जुळवून आणायच्या आणि इतरांना त्याचं उत्तम मार्गदर्शन करायचं. समोरच्याकडून त्याची जी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा त्याची जी लकब आहे किंवा त्याच्यातल्या जे महत्त्वाचे गुण आहेत, चांगले गुण आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि त्याच्यामधून काही चांगलं सार्थकी लावायचं. हा भाग किंवा ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट म्हणजे माणसाची पारख ही या व्यक्तींना अतिशय चांगल्या प्रकारची असते आणि यांना स्वतःचे सुद्धा लिमिटेशन्स खूप चांगल्या प्रकारचे माहीत असतात. त्यामुळे ह्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती फ्रॉम झिरो टू हिरो बनण्याची जी लकब आहे ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याचप्रमाणे अधिभौतिक सुखाची आवडसुद्धा असते. स्वतःचं घर असावं, स्वतःच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सोयीसुविधा असाव्यात, स्वतःची गाडी असावी, हा जो भाग आहे किंवा ही जी इच्छा आहे, ही तळमळ आहे यांच्यामध्ये दिसून येते आणि या सर्व गोष्टी यांना मिळतात सुद्धा. म्हणूनच जे मी मगाशी सांगितलं की एखादी गोष्ट जर का यांनी मनात आणली तर त्याकरता 100% झोकून द्यायची तयारी यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते आणि ते मिळवतात सुद्धा. एखादी गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा झाला थोडा वेळ लावते, परंतु नीट विचार करून, सखोल विचार करून इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी हे कामाला लागतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, अर्थात त्यावर थोडं काम करणं सुद्धा गरजेचं आहे, तो म्हणजे हट्टी स्वभाव. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग थोडा दिसून येतो. अर्थात त्याचा प्रभाव त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती थोडासा दिसून येतो. त्यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. मात्र त्यांचं जे करिअर आहे त्या संदर्भात त्याचे खूप चांगले अनुभव त्यांना दिसून येतात. मात्र वैयक्तिक नातेसंबंधात खास करून रिलेशनशिपच्या गोष्टीमध्ये त्याचा थोडासा त्रास यांना होऊ शकतो किंवा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले पित्त प्रकृती यांची जबरदस्त दिसून येते. पाठीचे, पोटाचे त्रास दिसून येतात. खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं राहील. थोडंसं चटपटीत खाणं किंवा खमंग किंवा तिखट खाण्याकडे यांचा कल असतो आणि त्यामुळे त्याच्याशी संबंधित पोटाचे त्रास थोडेसे दिसून येतात आणि स्किनच्या संदर्भातले सुद्धा त्रास थोडेफार दिसून येतात. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर संपूर्ण पुरुषतत्व यांच्यामध्ये दिसून येते. जरी स्त्रिया असल्या तरी स्त्रियांमध्ये सुद्धा मघाशी जे सांगितले गुणधर्म ते सर्व काही दिसून येतील.
या जन्मतारखेवरती जन्मणारा ज्या स्त्री वर्ग असतो त्यासुद्धा एक सामान्यतः आपण स्त्री वर्गामध्ये जो भाग बघतो की भरपूर बोलणं किंवा गॉसिपिंग करणं, हा भाग या जन्मतारखेच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. वेगळंपण आहे, परंतु ते मात्र राहतं. एकत्र कुटुंबात नांदणं त्यांना थोडंसं कठीण असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापेक्षा घराच्या बाहेर मिरवणुकी गाजवणं किंवा बाहेरची जे गोष्टी आहेत, घराच्या बाहेर स्वतःचे काहीतरी वेगळे ओळख करणं, हा भाग स्त्रियांनासुद्धा आवडतो. खास करून या जन्मतारखेच्या जे स्त्री पुरुष असतात, यांना स्वतःची काहीतरी ओळख असावी असं मनापासून वाटत असतं. त्यामुळे स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करण्याकडे यांचा कल असतो. नोकरीमध्ये जरी राहिले तरी कोणाच्या अंडर काम करणं यांना पसंत पडत नाही. जर का त्यांना त्याबद्दलचं स्वातंत्र्य दिलं गेलं तर मात्र त्यांना दिली गेलेली जी अचिव्हमेंट आहे ते पूर्ण करून दाखवतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते आणि कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा पुढे जाऊ शकतात. यांना सरकारी नोकरी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते आणि ही गोष्ट यांच्यामध्ये खास करून दिसून येते. एकंदरीतच सांगायचं झालं तर मोकळं डाकळं आणि बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. या सर्व येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसून येतील. त्याचप्रमाणे काही चांगले तुम्हाला लाभ होतील, एक महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर बिनधास्त आणि ट्रान्सपरंट किंवा पारदर्शी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं. आपली या संदर्भातली मतं काय आहेत नक्की कळवा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 ऑगस्ट ज्यांचं जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.